चालाय, सोहम चालाय, शिवम चालाय, मला लवकर डब्बा करून दे, मला लवकर जायचं आहे. पण कधी जायचं आहे? उद्या सकाळी पहाटे जायचं आहे. मग सर्वांनी ठरवलं आपल्याला जायचं आहे. संध्याकाळी आई मुलगा झोपला. सकाळी पहाटे आई त्यांची उठली आणि मुलगा रात्रीतून 2-3 वेळेस उठला, मला उद्या यात्रेला जायचे आहे, मित्रासोबत यात्रेला जायचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर तो झोपेतूनच म्हणाला, आई स्वयंपाक झाला का, मला यात्रेला जायचं आहे. आई पटपट काम आवरली आणि चुलीवर पातेलं ठेवलं, एका चुलीवर तवा ठेवला आणि चटकन्या चपाती असेल भाकर असेल भाजली. एका चुलीवर स्टीलचं पातेलं, त्यामध्ये दूध होतं, दूध ठेवलं, गरम गरम दूध आणि थोडीशी भाकर कुस्करून द्यावी, मुलगा खातो, थोडासा डब्बा द्यावा जेणेकरून तो जाईल. त्या विचारानं मायमाऊलीनं भाकर केली आणि पुन्हा मुलाची ओरड आली. म्हणे तिथून म्हणाला की आई झाला का डब्बा, मला लवकर जायचं, विरांस आलाय, सोम आलाय, शिवम आलाय, पट 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 पट. मुलांची घाई तुम्हाला माहिती आहे. मग आईनं काय केली, ताट घेतली, भाकर त्यामध्ये कुस्करली, दूध टाकलं, चटकऱ्या पातेलं उचललं, दूध टाकलं. दूध टाकल्यानंतर मुलगा जेवायला सुरुवात केला. जेवण झाल्यानंतर मुलाला काही पैसे आईने दिलं आणि जाताना सांगितलं वाटेनं विहीर आहे, खड्डा आहे, तलाव आहे, नाला आहे, लोखंडी पोल आहे, या सर्व गोष्टीपासून दूर राहायचं. मुलांची आणि सर्व मुलांना सांगायचं, मनीष लहान आहे त्याला सोबत घेऊन जा, विरांस लहान आहे त्याला सोबत घेऊन जा, तेजस लहान आहे सोबत घेऊन जा. सोम म्हणाला काही काळजी करू नका, शिवम म्हणाला काही काळजी करू नका, आम्ही घेऊन जातो. त्यांना सुंदर अशी यात्रा दाखवतो. दिवसभर काही पैसे दिलेले होते, आकाशपाळणा झाला, यात्रा बघितलं, भाजीपाला बघितलं, मिठाई खाल्ली, जे जे करता येईल ते दिवसभरात केलं. आईची वाट त्या वाटेकडे होती, माझा मुलगा कधी येणार. सगळ्या मायमाऊल्या वाट पाहत होत्या. मुलगा आला आणि आल्यानंतर मुलगा आईला म्हणाला, आई आई मी तुझ्यासाठी एक वस्तू आणली. छोटस बाळ आणणार तरी काय, एखादा प्रसाद आणला असेल, एखादा मिठाचा खडा आणला असेल, मिठाईचा खडा आणला असेल, किंवा लाडू आणला असेल, किंवा पेढा आणला असेल, एवढीच ती मायमाऊलीची प्रांजळ अपेक्षा. तो म्हणाला अगोदर ये आणि खुर्चीवर बस, मी तुला वस्तू देणार आहे. आईच्या डोक्यात प्रश्न पडला की नेमकं माझ्या मुलानं मला आणलं तरी काय. मग आई खुर्चीवर बसली, म्हणाला डोळे घट्ट बंद करायची, मी तुला वस्तू तुझ्या हातावर देणार. आईनं डोळे घट्ट बंद केली आणि मुलगा त्या कागदामध्ये आणलेली वस्तू तो आईच्या हातावर ठेवतो आणि आई डोळे उघडते तर ती वस्तू असते. तर सकाळी गडबडीत आईनं बिना पकड नसताना ती 2 अंगठी आणि बोट धरून पातेलं उचललेलं होतं आणि पातेलं उचलताना ते गरम गरम पातेलं त्याच्या अंगठ्याला लागले होतं आणि ढळकण्या पाणी त्या ताटात पडलेलं होतं. ते पाणी त्या मुलानं पाहिलं आणि त्याला वाटलं माझ्या आईच्या हातात पक्कड किंवा सांडशी पाहिजे, म्हणून त्यांनी पैसे इतर खर्च न करता त्या मायमाऊलीच्या हाताला आणि बोटाला चटके बसू नये म्हणून त्या लहान मुलानं सांडशी आणून त्या आईच्या हातावर ठेवलं. अशी संस्कारित मुलं आम्हाला घडवावी लागतील, तरच उद्याचा भविष्य, उद्याचं राष्ट्र हे उज्ज्वल राष्ट्र म्हणून पुढे येणार आहे. म्हणूनच मी म्हणतो शिक्षण देता